नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10thचा जो काही विज्ञानचा पेपर आहे, सायन्सचा पेपर आहे भाग 1, तर त्या पेपरच्या संदर्भातचे काही इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला देणार आहे। आता बघा, हे जे काही प्रश्न आहेत मी तुम्हाला जे काही देणार आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात असतात, तेच प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अगदी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। त्यासोबतच 10वीच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन तुम्हाला केलंच जात असतं। त्यासोबतच तुमचा जो काही रिझल्ट आहे तो ज्यावेळेस लागत असतो तोपर्यंतचं मार्गदर्शन आणि करिअरचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं। तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तुम्हाला 95+ मार्क्स जर त्या ठिकाणी मिळवायचे आहेत दोन्ही विषय मिळून, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे जे काही इम्पॉर्टंट प्रश्न मी सांगतोय ते तुम्हाला लक्षात घ्यायचे। त्याचा जर स्टडी तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला त्या ठिकाणी 95+ मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकणार आहेत। 18 मार्चला तुमचा पुढील पेपर जो आहे तो असणार आहे। तर बघा, हे जे काही प्रश्न आहेत ते 100%चे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत। संपूर्ण मी PDFच तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, म्हणजे अत्यंत ती इम्पॉर्टंट त्या ठिकाणी असणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, जी काही PDF आहे ते तुम्हाला त्यावर घेऊन जातो आणि संपूर्ण इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत मित्रांनो ही प्रश्नपडी या ठिकाणी काढण्यात येत असते दरवर्षी। तर बघा, ह्या ठिकाणी जर पाहिलं तर ही प्रश्नपेढी आहे 2024 म्हणजेच मार्च 2024ची जी तुमची आता परीक्षा सुरू आहे त्या संदर्भाची ही प्रश्नपेढी ह्या ठिकाणी असणार आहे। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, इयत्ता 10वीसाठी ही प्रश्नपेढी आहे आणि मराठी माध्यमसाठी आहे। सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी जरी सुद्धा हवी असेल तरी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला IMP लिहून पाठवायचे आणि सेमी इंग्लिश लिहायचे। तुम्हाला लगेचच ती सुद्धा जी काही प्रश्नपेढी आहे ती उपलब्ध करून दिली जाणार आहे, 2024ची लेटेस्ट प्रश्नपेढी। ठीक आहे, मराठी माध्यमसाठी ही प्रश्नपेढी या ठिकाणी असणार आहे। आता ही कशी मिळवायची याचं सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ही मिळणार आहे। तर बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 साठी ही प्रश्नपेढी या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी सूचना सुद्धा काही देण्यात आल्या आहेत। बघा, सूचना काय, सदर प्रश्नपेढी ही 100% अभ्यासक्रमावर तयार करण्यात आलेली आहे। सदर प्रश्नपेढीतील प्रश्न हे अधिकच्या सरावासाठी असून प्रश्नसंच जे आहेत त्या प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी। तर बघा, हे जे काही प्रश्न आहेत ते बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी जरी म्हटलेलं असेल तरी प्रश्नपत्रिकेमध्ये यामधून प्रश्न असतात म्हणजे असतात। मागील 2-3 वर्षांचा अनुभव आहे त्यावरून मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, या जी काही प्रश्नपेढी आहे तर या प्रश्नपेढीमधील प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत येतच असतात। ठीक आहे, आता बघा, ही प्रश्नपेढी 2024ची लेटेस्ट प्रश्नपेढी आहे। यामध्ये बघा कशा पद्धतीने असणार आहे, पेपरचा पॅटर्न मी तुम्हाला त्या ठिकाणी कालच समजून सांगितलेलं आहे कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न असणार आहेत। तर बघा, प्रश्न पहिला A, यामध्ये जर आपण पाहिले तर प्रत्येकी 1 गुण तुम्हाला असणार आहे। आणि ह्या ठिकाणी बघा, संपूर्ण जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला MCQ टाईप आहेत। जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा, प्रश्नपेढीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 साठी या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न अशा पद्धतीचा आहे, खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा, प्रत्येकी 1 गुण या ठिकाणी असेल, बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी असतील। तर बघा, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर प्रयुक्त डॅश डॅश प्रयुक्त होणे आवश्यक असते। तर काय प्रयुक्त होणे आवश्यक असते, बल, जडत्व, संवेग किंवा गती, या 4ही ऑप्शन्सपैकी एक ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे आणि 1 मार्क तुमचा त्या ठिकाणी होऊन जाणार आहे। आता बघा, संपूर्ण जे काही आहे ते अशा पद्धतीचे प्रश्न आहेत। ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांची कक्षा डॅश डॅश असते। त्यानंतर सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहांच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या समानुपाती असतो। त्यामध्ये मग 4 ऑप्शन्स आहेत, वर्गाला, वर्गमुळाला, घनाला, घनमुळाला। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, 2 वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूमधील अंतराच्या डॅश डॅश असते। तर 4 ऑप्शन्स आहेत, वर्गाशी व्यस्तानुपाती, वर्गाशी समानुपाती, घनाशी व्यस्तानुपाती किंवा मग वर्गमुळाशी व्यस्तानुपाती। तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, हे संपूर्ण जे काही प्रश्न आहेत तुम्हाला 1 गुणांसाठी त्या ठिकाणी विचारले जातील आणि ही जी काही PDF आहे ती सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे। व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कुठेही PDF तुम्हाला मिळणार आहे। ठीक आहे, तर अशा 1 मार्कचा तुमच्या या ठिकाणी म्हणजेच हे जे काही प्रश्न आहे तुम्हाला पहिलाच प्रश्न असतो 5 गुणांसाठी आणि त्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण जे काही प्रश्न आहेत ते मिळणार आहेत। म्हणजे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच MCQ टाईप हे तुम्हाला प्रश्न आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी
पाहायला मिळणार आहे। तर बघा डोबे रायनरने डॅश डॅश नियम मांडला, तर त्रिकांचा नियम, अष्टकांचा नियम, आधुनिक आवर्ती किंवा आवर्ती, तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे। नंतर न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम डॅश डॅशपर्यंत लागू होतो, ऑक्सिजन, कॅल्शियम, कोबाल्ट, पोटॅशियम, अशा पद्धतीचे हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकूण जर आपण पाहिले तर बघा एकूण किती प्रश्न आहेत, या प्रश्नांचा तुम्हाला सराव करायचा आहे। हे जे काही प्रश्न आहेत ते एका वाक्यात या ठिकाणी असणार आहेत, म्हणजेच फक्त रिकामी जागा जी आहे ती तुम्हाला फिलअप करायची आणि 1 गुण तुमचा या ठिकाणी मिळून जाणार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळवण्याची मी जी काही संधी आहे ती सांगत आहे। इम्पॉर्टंट प्रश्न हे आहेत आणि यामधूनच तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी येत असतात। जरी या प्रश्नपेढीमध्ये सांगितलेलं आहे की यामधून प्रश्न येणार नाहीत तरी येत असतात, हा अनुभव आहे। त्यानंतर प्रश्न पहिला बी मध्ये जर आपण पाहिलं तर बघा सहसंबंध ओळखा, अशा पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतं। यामध्ये बघा एका बोरॉन स्कँडियम, नंतर एका ॲल्युमिनियम डॅश डॅश, तर अशा पद्धतीने हे सहसंबंध तुम्हाला ओळखायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही जागा आहे डॅश डॅश आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या जे काही शब्द येणार असेल तो तुम्हाला फिलअप करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये सुद्धा 1 गुण मिळून जाऊ शकेल। अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो मार्क्स मिळवणे तुमचं असणार आहे। त्यानंतर बघा प्रश्न पहिला बीला तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या टाईपमध्ये गटत न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा, अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। त्यामध्ये मग गटात न बसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे, जसं लिथियम आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, यामध्ये कोणता शब्द गटात बसत नाही ते तुम्हाला ओळखायचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला लिहायचे आहे। नंतर बघा डोबे रायनर, न्यूलँड, मेंडेलिव्ह आणि मोजले, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर या 4ही शब्दांपैकी कोणता शब्द गटात बसत नाही तर ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि तो शब्द तुम्हाला लिहायचा आहे, त्यासोबत तुम्हाला त्याचे स्पष्टीकरणसुद्धा लिहायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न विचारले जाऊ शकतात। यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासाठी सांगतोय कुठलेही ऑप्शन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतं, हे दिलं जाऊ शकतं, हे दिलं जाऊ शकतं। त्यानंतर तिसऱ्यामध्ये बघा प्रश्न पहिला बी मध्ये तिसरा टाईप आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। तर बघा डोबे रायनरच्या त्रिकांचे वैशिष्ट्य काय आहेत, एका वाक्यात तुम्हाला लिहायचे काय वैशिष्ट्य आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी विचारले जातात आणि हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येतच असतात। त्यासाठी मी या ठिकाणी महत्त्वाची जी काही प्रश्नपिढी आहे ती घेऊन आलो आहे, अतिशय महत्त्वाची ही प्रश्नपिढी असणार आहे। त्यानंतर बघा प्रश्न पहिला बी मध्ये चौथा टाईप आहे जोड्या जुळवा, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो अशा टाईपमध्ये आणि हे जे काही जोड्या आहेत त्या तुम्हाला जोडवायच्या आहेत, ठीक आहे। त्यानंतर बघा डोबे रायनरचे त्रिके आहेत, मेंडेलिव्हचे अष्टके आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी न्यूलँड्सचे अष्टके आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही ते त्या ठिकाणी सोडवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स जे आहेत ते मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो हा टाईप एक झाला। वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला जे काही विचारले जाऊ शकते मी तुम्हाला ते घेऊन आलो आहे। त्यानंतर बघा अपूर्ण वाक्य पूर्ण करा, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। नावे लिहा, हे विचारलं जाऊ शकतं। हे जे काही ते अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न जे तुम्हाला या ठिकाणी घेऊन आले आणि तुम्हाला ते प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेच जात असतात। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा प्रश्न पहिला बी मध्ये पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा, प्रत्येकी 1 गुण, यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। विधान तुम्हाला दिलं जाईल आणि ते विधान चूक आहे किंवा बरोबर आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। जसं अणुत्रिज्या मोजण्यासाठी नॅनोमीटर हे एकक वापरतात, बरोबर आहे की चूक आहे ते तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काही प्रश्नपेढी आहे तुम्हाला परीक्षेच्या 1 दिवस अगोदरच मी प्रोव्हाइड केली आहे, म्हणजे जवळपास तुमच्याजवळ अजूनही मित्रांनो आजचा आहे शनिवार, आज शनिवार, उद्या रविवार आणि सोमवारी तुमचा पेपर आहे। तरी मित्रांनो तुम्हाला 2 दिवस अगोदर ही जी काही प्रश्नपिढी ती उपलब्ध करून देतो आहे। तर बघा ह्यामधून तुम्ही जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला ह्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। जर चांगल्या पद्धतीने अभ्यास जर तुम्ही ह्या ठिकाणी केला तर मित्रांनो तुमच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात। 95+ स्कोअर तुम्हाला करायचा आहे, त्यासाठी इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी मी प्रोव्हाइड करतो आहे। त्यानंतर बघा शास्त्रीय कारणे लिहा, यामध्ये प्रत्येकी 2 गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। त्यामध्ये बघा गुरुत्व त्वरण चे मूल्य विषुववृत्तावरील मूल्यापेक्षा ध्रुवावरील मूल्य जास्त असते। तर बघा शास्त्रीय कारण काय आहे त्याचं त्या शास्त्रीय कारण तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे। 2 गुणांसाठीचा हा प्रश्न असेल। पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य 0 असते, ग्रॅव्हिटेशनचे मूल्य जे आहे ते 0 असते, मला विचारलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीचे जे काही शास्त्रीय कारण आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत आणि हे शास्त्रीय कारण दिल्यानंतर 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। थंड प्रदेशात हिवाळ्यात हिमवर्षाव होतो, शास्त्रीय कारण काय कारण आहे त्याचं ते तुम्हाला लिहायचं आहे। अशा पद्धतीने 2 गुणांसाठी हे प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहेत। त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा खालील प्रश्न सोडवा, बी मध्ये प्रत्येकी 2 गुणांसाठी असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। एका वस्तूच्या वजन आणि वस्तूच्या संदर्भात खालील तक्ता पूर्ण करा। तर बघा वस्तू पृथ्वीवर आणि चंद्रावर वस्तुमान
पृथ्वीवर काय आहे, चंद्रावर काय आहे, वजन पृथ्वीवर काय आणि चंद्रावर काय, अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जो काही तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे। त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा पुढील सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते पाहायला मिळतील। 2 गुणांसाठीचे प्रश्न, 3 गुणांसाठीचे प्रश्न, एकूण जर आपण या ठिकाणी पाहिली ही जी काही संपूर्ण PDF आहे ती खूप मोठी आहे आणि या PDF मध्ये संपूर्ण जे काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला टिपा लिहा विचारलं जाऊ शकतं किंवा मग तुम्हाला अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं बघा। संकल्पना उदाहरणाद्वारे संतुलित समीकरण देऊन स्पष्ट करा, नंतर नामनिर्देशित आकृती काढा, आकृती काढायला तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं, पुढील ओघतक्ते जे आहेत ते पूर्ण करा, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। हे जे काय मित्रांनो हे तुम्हाला विचारलंच जात असतं। त्यानंतर बघा 3 गुणांसाठीचा प्रश्नसुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न 3 गुणांसाठी तुम्हाला विचारलं जातं। केपलरचे नियम लिहा, नंतर पुढे अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात। न्यूलँड्सच्या अष्टकातील त्रुटी लिहा, मेंडेलेव्हच्या आवर्त सारणीचे गुण लिहा, मेंडेलेव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी स्पष्ट करा। हे 3 गुणांसाठीचे प्रश्न आहेत। ठीक आहे, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात। आता बघा ही जी काही प्रश्नपेढी आहे ती तुम्हाला कुठे मिळणार आहे, हे प्रश्नपेढीच्या संदर्भात मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे ही प्रश्नपेढी जर तुम्हाला हवी असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी IMP लिहून पाठवायचं। ठीक आहे, IMP जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लिहून पाठवायचे। ही प्रश्नपेढी तुम्हाला त्यावेळेस उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यासोबतच ही जी काही प्रश्नपेढी आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केली जाणार आहे। ठीक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला जे विद्यार्थी जॉईन असतील त्या विद्यार्थ्यांनी ही PDF जे ती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि या PDF मधून प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात। मागील 2-3 वर्षांचा अनुभव आहे, ज्याही वेळेस मी ही जी काही प्रश्नपेढी आहे ती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो आणि त्या प्रश्नपेढीमधून तुम्हाला प्रश्न जे त्या ठिकाणी विचारले जात असतात। तर अतिशय महत्त्वाची ही हा व्हिडिओ होता। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता। तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि रिझल्टच्या संदर्भात सुद्धा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। तर बघा संपूर्ण प्रश्नपेढी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला। ती प्रश्नपेढी तुम्हाला मिळून जाणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना डाउनलोड करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे किंवा मग टेलिग्रामची जर लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम लिहून पाठवा, तुम्हाला टेलिग्रामची लिंक आपली त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल आणि लगेचच तुम्ही त्यावरून आपली जी काही प्रश्नपेढी आहे ती त्या ठिकाणी डाउनलोड करू शकणार आहात। तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।